नमस्कार मित्रांनो, फ्रेंड्स अँड फॅमिली. आज आंतरराष्ट्रीय आजी आजोबा दिवस आहे. हा थोडासा तो एक इमोशनल क्षण पण आहे आणि हा जो अध्याय मी आज घेतोय, हा 52वा अध्याय आहे. डे 52. आजी आजोबा. आजी म्हणजे एक आपला हळवा कोपरा, जिथे आजी आपल्या नातवंडांना एकदम प्रेमाने आणि आपुलकीने एकदम असं खूप भरभराटून प्रेम देते. आजोबा आजोबा म्हणजे कसे असतात की आजोबा नेहमी म्हणायचे, चला पोरांनो उठा, चला फिरायला जाऊया. चॉकलेट द्यायचे, हे पाहिजे का ते पाहिजे का, आपण आजोबाकडे हट्ट करायचे. आज त्यांची खूप आठवण येते. या अध्याय करायच्या अगोदर डोळ्यात पाणी आलं होतं. घरामध्ये आजी आजोबा नसले ना तर घराला घरपण नसतो. घरपण नसतं म्हणजे त्या घराला शिस्तही कधी नसते, शिस्त लावणारेही नसतात आणि आपल्या पूर्वज असे संस्कार दाखवणारे, शिकवणारे, आपल्याकडे करून घेणारे ते म्हणजे आजी आजोबा. आजी आजोबा घरात असताना एक घरामध्ये एक वेगळा एक किळबिळ गजबज असायची. ते आठवण आहे ना आपल्याला लपून आजी आपल्या पदरातून जे पदरामध्ये असे गाठ मारून ठेवलेले काही पैसे असायचे काढून द्यायची आणि म्हणायची, जा घे आणि आईला आणि जे बापाला सांगू नको. त्या आठवणी अजूनही मनामध्ये असे एक घर करून गेले. मला माझ्या आजी आजोबांमध्ये मला बोलतात ना, ते ज्या मला ते सोडून गेले ना, त्यावेळेला असं वाटतं की माझ्या आयुष्यामधला अर्धा भागच निघून गेला, अर्ध हसणंच निघून गेलं. मिस यू आजी आजोबा, खरंच तुम्हाला खूप मिस करतो. या अध्यायाच्या दरम्यान त्या एक माध्यमांनी सुद्धा पण आज तुमच्यापर्यंत ज्यांचे आजी आजोबा आज आहेत ना, सर्वांना खरंच सांगतो मित्रांनो, त्यांना खूप खूप प्रेम देव. एक आधार असतो आजी आजोबा म्हणजे. काही आपला सिक्रेट असेल किंवा आपला काही मनामध्ये असं काही सांगायचं असेल किंवा आपण काही चूक केलेली असेल आणि आजी आजोबांनी पाहिले असेल ना, तर हळूच आपल्याला जवळ बोलून सांगतात, मला सांग, मी कोणाला सांगणार. या अशा गोष्टी आहेत, त्यांना म्हणतात आजी आजोबा. घरात त्यांचे मान सन्मान जपले पाहिजे. आज नाही येत आजी आजोबा म्हणजे आज आपल्या घराची सर्वात मोठ्या पदवीवरची व्यक्ती, जी आपल्याला लहान मुलापासून ते आपल्या आई वडिलांच्या मोठ्या लोकांनाही म्हणजे सर्व शिस्त समजवणारे व्यक्ती आजी आजोबा. प्रेम द्यावं तर त्यांनीच द्यावं, बाकी त्यांच्या प्रेमासारखं प्रेम कोणीच नाही. आणि आजी आजोबा नसतील ना तर आपल्याला तो कोपरा नाही भेटणार, तो प्रेमाचा कोपरा कधीच नाही भेटणार. आज आंतरराष्ट्रीय आजी आजोबा दिवस या निमित्ताने खरंच मी त्यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये जो काही प्रेम दिला, जो काही मायावरती माया दिली, मी आभार व्यक्तही करू शकत नाही आणि त्याचे काही मोलही लावू शकत नाही. एवढं सांगू इच्छितो की पुढच्या जन्मी मला तुमचाच नातू होऊन जन्मायचं बरं का, आणि तुम्हीच माझे आजी आजोबा व्हायचं. लव यू सो मच आजी आजोबा.
स्टे हॅपी, स्टे हेल्दी. उद्या भेटूया नवीन विषयावरती. तोपर्यंत आनंदी राहा. जय महाराष्ट्र.